त्याच्यावर इफ्कोनी एक राईटअप दिलं होतं, प्रेस नोट दिली होती आणि ती देखील मला पाठवण्यात आली होती. आता ही प्रेस नोट मी ऑनलाईन देखील बघितली आणि मला गंमत वाटली की एक कंपनी जे सो कॉल्ड शेतकऱ्यांचं कोऑपरेटिव्ह आहे त्यांनी इतकं प्रोएक्टिव्हली काम का केलं. तर याचा जेव्हा मी शोध घेतला आणि जेव्हा मी बोलायला लागते ना तर मला अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणहून माहिती येते आणि काही इतकी छान माहिती आली ते इफ्कोच्या अधिकाऱ्यांकडनंच आली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इफ्को म्हणजे एक महाघोटाळा आहे. आणि मग मी त्याचा शोध घेतला, मग बघते त्याच्यावर लोकसभेत प्रश्न विचारले गेले आणि एक नाही अनेक इफ्कोचे घोटाळे अनेकदा झालेत. आणि मी आता जेवढ्या तुम्हाला एक्झिबिट्स दिल्यात त्याच्यात सीबीआयचा एक FIR देखील आहे आणि तो FIR आणि इतर लोकसभेतले विचारलेले प्रश्न ते देखील मी लावलेत, राज्यसभेत विचारलेले प्रश्न देखील लावलेत आणि किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफ्को मध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिलेत. म्हणजे ती फार्मर कोऑपरेटिव्ह नावासाठी आहेत पण तिथले अधिकारी काय काय करतात, अगदी तिथले मेन CEO पासून लोक कसे कसे भ्रष्टाचार करतात त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला एक्झिबिट्स मध्ये दिलेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तर एक भन्नाटच काय काय त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं पुन्हा एकदा आणि मला त्याच्यावर आता खरंच बोलून काही फायदा नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे की माझ्याकडे आलेल्या येणाऱ्या नॅनो युरियाच्या आणि नॅनो DAPच्या बॉटल्स परत मागवल्या गेल्या. आता हा विषय आपण इथे संपूया. आता चॅप्टर नंबर 2 किंवा घोटाळा नंबर कृषी घोटाळा नंबर 2 त्याच्या मोठ्या घोटाळ्याकडे येऊया. आणि इथे धनंजय मुंडे कुठच्याही पद्धतीने वाचत नाही. हे एक पत्र आहे. हे पत्र इतकं कमालीचं आहे की त्याच्यावर तारीख नाहीये. मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही. आता या पत्रात काय लिहिलंय, दिनांक 30 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 23 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेच हे धडधडीत उदाहरण आहे. 23 तारखेचा आणि 30 तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट्स पाठवलेले आहेत. कुठेही ना 23 मध्ये ना 30 तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही. आणि मंत्री लिहितात काय आणि किती खोटं